नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती. वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे, या दिवशी पूजा कशी करावी, व्रताची कथा काय आहे आणि या व्रतामुळे कोणते शुभ लाभ प्राप्त होतात, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर आपण बघूया वटपौर्णिमा म्हणजे काय. तर हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत केले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे शास्त्रात सांगितले आहे. वटपौर्णिमा 2026मध्ये कोणत्या दिवशी आलेली आहे ते आपण आता बघूया. तर 2026मध्ये वटपौर्णिमा 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी पौर्णिमा तिथी असल्याने वटवृक्ष पूजन, व्रत आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व आहे. व्रताचे महत्त्व काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते, वैवाहिक जीवन सुखी राहते, कुटुंबात सुख समृद्धी येते, अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर आता आपण पाहू वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य. तर सर्वप्रथम हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, कापूर, नैवेद्य, पाणी, दूध, सूत किंवा कापसाचा दोरा आणि फळे अशा प्रकारे आपल्याला पूजेचे साहित्य लागणार आहे. तर आता पूजेचा विधी काय असणार आहे. तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ व सात्विक वस्त्रे परिधान करावीत, घरातील देवतांची पूजा करावी. त्यानंतर वटवृक्षाजवळ जाऊन त्याला जल अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. वृक्षाभोवती 7 किंवा 108 वेळा दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालाव्यात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. शेवटी आरती करून प्रसाद वाटावा. सावित्री आणि सत्यवान कथा याविषयी कथा ऐकणे सर्वात महत्त्वाचे मानले गेलेले आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकण्याची परंपरा आहे. सावित्री ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिचा पती सत्यवान अल्पायुष्य असल्याचे तिला माहीत होते. नियोजित दिवशी यमराज सत्यवानांचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने, निष्ठेने आणि प्रतिव्रताच्या सामर्थ्याने यमराजांना प्रसन्न केले. अखेरीस यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. तेव्हापासून स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. या दिवशी काय करावे तर वटवृक्षाची पूजा करावी, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे, वृद्धांचा आशीर्वाद घ्यावा, विष्णू नामस्मरण करावे आणि शक्य असल्यास दानधर्म करावा. तर काय करू नये तर वादविवाद करू नयेत, कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, तामसिक आहार घेणे टाळावे, वृक्षांची हानी करू नये. तर मैत्रिणींनो, हे केवळ एक व्रत नसून श्रद्धा, निष्ठा आणि कौटुंबिक सुखाचे प्रतीक आहे. या दिवशी भक्तिभावाने वटवृक्षाची पूजा करून सावित्री मातेला स्मरण केल्यास अखंड सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री हरी. जय सावित्री माता.